ते सर म्हणल्यानंतर एकदा चांगले सदस्य म्हणले म्हणजे पारनेरच्या शहराचा आजूबाजूचा चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटावा आणि प्रगती पण खूप प्रमाणात होईल याची 100% आम्हाला गॅरंटी आहे. दाते सरांसारखा माणूस नाही आहे काम करायला. याच्या अगोदर त्यांनी आमदारकीच्या निवडणुकांमध्ये सर्व आमदारांचं काम केलं. सगळ्या आमदारांबरोबर त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर उभा राहून 40 वर्ष त्यांनी गावाचा विकास केलेला आहे. त्यांना पद नव्हतं पण त्यांनी खूप कामं भरमसाठ कामं केलेली आहे. त्या कामांना नावं जर ठेवलं तर हे काम राहिलं सांगायचं हे माणूस नक्की विसरू शकतो माणूस. गेल्या 40 वर्षामध्ये त्यांना कुठे संधी मिळाली नव्हती आमदारकीच्या निवडणुकीला, आता ही मिळाली असं वाटतं? हो आणि मिळाली हे खूप छान झालं आणि त्याचा म्हणजे सर्वसामान्य माणसांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मला वाटतंय. हो माझं पण म्हणणं तेच आहे की सगळ्या ऑल बहिणीने सोडून भावांनी सुद्धा त्यांचं आत्तापर्यंत त्यांचं बारीक कामं किंवा लाडक्या बहिणींचे वगैरे जे पैसे देऊन वगैरे म्हणजे इतरांचे मध्य वगैरे करण्याचं तर डायरेक्ट त्यांनी खात्यामध्ये दिलं आहे. याच्यासारखं मध्ये कोणतं चांगलं काम नाही आहे. आणि सर्वसामान्य बहिणींनी म्हणा घरातल्या मोठ्या माणसांनी म्हणा का सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी आणि पुढंही त्याचा फायदा घ्यावा. अजितदादांना महायुतीला वगैरे त्यांना पाठिंबा देऊन त्यांची अजून चांगल्या पद्धतीने कामं करून घ्यावी, त्यांच्याकडून त्यांनी कामं करावी एवढीच अपेक्षा.